5 षटकांचा सामना, दुपारचं सत्र आणि आजच्या दिवसामध्ये सूर्यदेवता अतिप्रसन्न आहे. नुसती प्रसन्न नाही, कारण आजच्या सकाळच्या 10 वाजल्यापासून आपण सूर्याची ही तीव्र किरण आपल्यापर्यंत येत असलेली बघत आहोत. आणि भारतीय हवामानाचाही आपण यानंतर खरं तर याविषयी थोडी चर्चा करू सुनील. एक मजेशीर खरं तर हा सुद्धा विषय आहे हाताळण्यासाठी. यावेळेस फुललेनचा चेंडू आहे, गॅप हेरला, शॉर्ट मिड विकेट आणि त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान मधून चेंडू काढला, भूमितीतील दुभाजक आठवला, चौकार. दत्तकृपा क्रीडा मंडळ साई किरण 11 आयोजित दत्तकृपा चषक ही सुद्धा मोठी स्पर्धा आपल्या मुरबाड तालुक्यातील MGCL ला दस्तक देणारी स्पर्धा आहे. आदर्श 11 धानिवली आयोजित आदर्श चषक, ज्यामध्ये ठाणे रायगड असा मोठा सामना जिकडे असणार आहे, ती स्पर्धा सुद्धा मुरबाड तालुका क्रिकेटच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवणारी स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. या अगोदर धडाकेबाज चषक, ज्यांची 49 वर्षाची गौरवशाली परंपरा त्याने कायम ठेवली आणि अलीकडे व्यावसायिक गटातील सामने सुद्धा खेळताना इकडे आपण खेळाडूंना पाहिलेलं आहे, ती स्पर्धा सुद्धा आपण अनुभवली होती. निकेश यावेळी चांगली गोलंदाजी करतोय आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 7. या षटकामध्ये त्याने 2 चेंडू वाईड हाताळलेले आहेत. एका चेंडूवर चौकार सुद्धा आला, जिकडे बॅट पॅड मधून चांगल्या पद्धतीने लॉफ्ट केलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्लेसमेंट फार चांगली राहिली होती फलंदाजाची, प्रणयची. समोरच्या दिशेने खेळलेत, क्रॅकिंग ऑर्डरचा फटका, मिसटायमिंग फटका खरं तर आपण इथे बघत आहोत. एकदा पूर्ण दुसरीसाठी निघतील, एकेरी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, बॅकअप अवेलेबल, परंतु ज्या गोष्टीसाठी बॅकअप तिकडे होता तीच गोष्ट त्यांना करता आली नाही आणि अगदी दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून गेला. इन बिटवीन आपण पाहिल्या निश्चितच 3 धावा इकडे पूर्ण झालेल्या आहेत. बॅकअप अवेलेबल असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या घरामध्ये बघतो, जिकडे विद्युत प्रवाह खंडित झाला की आपल्याकडे इन्व्हर्टर्स असतात. लांबचा जर पल्ला आपल्याला गाठायचा असेल, आपल्या 4 व्हीलरला तिकडे स्टेपनीची बॅकअप असते. परीक्षेसाठी आपण जात असू तर एक पेन नेण्याऐवजी 4-5 पेन घेऊन जात असतो. हे बॅकअप आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांना अशा पद्धतीचा बॅकअप द्यायचा असतो. यावेळेस हा फटका मिसटायमिंग आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, सेफ लँडिंग होईल, चेंडूचा एक पूर्ण असेल, दुसरीसाठी निघतील. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. इथे नियंत्रण थोडं खालावलं होतं फलंदाजाचं. 2 धावा आल्या. याचबरोबर पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावा एकूण खर्च झालेले आहेत त्या म्हणजे 12. माऊली स्पोर्ट्स मानिवली व्यापारी यांची चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेली आहे. वेळेच्या बाबतीत तुमचं सहकार्य येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही स्पर्धा वेळेच्या बाबतीत निश्चितच काटेकोर आहे. आतापर्यंत 5.5 मिनिटांचा अवधी वापरला गेलेला आहे. दुसरं षटक सुरू होता होता जर 6 मिनिटं होऊन गेली तर मात्र मग शेवटच्या षटकामध्ये तुमच्या समोर एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणण्याची वेळ येऊ शकते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, 4 षटकं तुम्ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेली आहेत, वेलकम, चांगली गोष्ट आहे. परंतु 5वं षटक कंप्लीट होण्यासाठी 25 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ वापरला गेला की मग अजून अतिरिक्त एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. अशा पद्धतीने वेळेसंदर्भात सहकार्य अपेक्षित असताना हे नियम बनवले गेलेले आहेत. गणितामध्ये आपण गणित सोडवत असताना ज्या पद्धतीने हातछा ठेवतो, काही नियम आयोजक निश्चितच त्यांच्याकडे ठेवत असतात, राखीव स्वरूपात ठेवत असतात. इथे ही धाव पूर्ण आहे की नाही हे पाहावं लागेल. पंचांचं बोट आभाळाकडे, म्हणजे जर्सी नंबर 24 अर्थात प्रणय इथे बाद झालेले आपण पाहू शकाल. यस, रिव्ह्यू तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि त्या रिव्ह्यूचा वापर इथे केला गेलेला आहे. तांत्रिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत, ज्याची चर्चा अगोदर आपण केली आहे. ही धाव पूर्ण आहे की नाही, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रणय होते. बेल्स ज्यावेळेस डिसलॉज झाल्या त्यावेळेस फलंदाजाची बॅट नेमकी कुठे होती, ऑन द लाईन होती की लाईन क्रॉस करून पुढे ग्राउंडेड झाली होती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. आंबेगाव चषक 20 ते 20 स्पर्धेचा दिवस दुसरा आहे. दुसऱ्या दिवसातील दुपारचं हे सत्र, सूर्य आग ओकत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आग उगणारी फलंदाजी गोलंदाजी अपेक्षित आहे. चांगलं क्रिकेट
निश्चितच नेहमी अपेक्षित असतं आणि त्यासाठीच प्रेक्षक वर्ग क्रीडानगरी गाठत असतो. आपली विहित कामं बाजूला सारून बऱ्याचदा खोटं बोलून सुद्धा काही जण क्रीडानगरीवर येत असतात. घरी आपल्याला विचारणार कोणीतरी असतं आणि त्यांना कारण आपल्याला द्यायचं असतं, द्यावं लागतं. तिसऱ्या पंचांची मागणी इकडे केली जाईल. बऱ्याचदा काही खेळाडू आम्हाला असे भेटतात की जे सांगतात की सर आमच्या नावाचा उल्लेख करू नका ज्यावेळेस आम्ही गोलंदाजी किंवा फलंदाजी करू. याची दुसरी बाजू अशी असते की कुठेतरी ऑफिसमध्ये जे जॉईन असतात, कामानिमित्ताने जॉईन असतात, तिथे आमच्या बॉसला समजू नये यासाठी तुम्ही आमच्या नावाचा उल्लेख करू नका. फार तर जर प्रशांत व्यापारी असेल तर PV असं काहीतरी म्हणा, असं ते म्हणत असतात. फलंदाज बाद निर्णय आलेला आहे आणि प्रथम दर्शनी आपल्याला प्रत्येकाला असं वाटलं होतं की फलंदाज कुठेतरी शॉर्टर असतील. तिथे पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचले नव्हते. फलंदाज प्रणय बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅडी आलेले आहेत, महेश, की ज्यांचं निक नेम मॅडी आहे. मॅडी म्हणून आमचे एक समालोचक मित्र सुद्धा आहेत, ओंकार सरांना ते माहीत आहे. मॅडी धुळे त्यांचं नाव आहे, बदलापूरला बिलॉंग करतात. फार चांगल्या पहाडी आणि भारदस्त आवाजामध्ये मॅडी यांचं समालोचन गेली अनेक वर्ष खरं तर आम्ही ऐकलेलं आहे. 12 धावा धावपलकावर. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. निलेश लाटेच्या वतीने हे षटक दरम्यान इकडे हाताळलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू वाईड आले होते, 1 चौकार होता, 1 एकेरी, 1 दुहेरी, 1 तिहेरी, 1 चौकार, 1 शून्य, 1 वाईड. एक षटक खरं तर आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं आठवलं, भारत पाकिस्तानच्या विरोधातलं. तिथे सगळ्याच गोष्टी झाल्या होत्या. नो आला होता, वाईड आला होता, फ्री हिट आली होती, बोल्ड झाला होता, कॅच सुटली होती, एकेरी, दुहेरी, तिहेरी, चौकार, त्याचबरोबर षटकार सुद्धा आला होता. असं ते षटक निश्चितच मला असं वाटतं T20चा तो सामना होता जिकडे ते षटक दरम्यान आलं होतं. एकूण धावा आतापर्यंत 12 आहेत. निलेश लाटेचं हे क्रमांक 2चं षटक. गोलंदाजी चांगली आहे पिंपळगाव संघाकडे. गेली अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या गोलंदाजीचा स्तर चांगला ठेवलेला आहे. परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळेस कंडिशन वेगळी असते, ऑपोजिशन वेगळी असते. थोडा डेलिकेट अप्रोच, लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहतो. फलंदाजाच्या वतीने फ्लिक करायचं होतं, कन्व्हिन्सिंग फुटवर्क इथे वापरता आलं नव्हतं. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला पदलाली त्याचा योग्य वापर करता येणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर करण्यामध्ये तुम्ही असमर्थ ठरत असाल तर तुमच्या समोर एक फलंदाज म्हणून अनंत अडचणी उभ्या राहू शकतात. फुलटॉस आहे यावेळेस. ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक होते, अत्यंत वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले आणि त्याने फेकी केली. एक धाव इन बिटवीन आलेली आपण पाहिली. 13 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये अनेक सारे मान्यवर, खूप सारे मान्यवर खरं तर या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले कालच्या दिवसापासून आपण बघतो. आणि ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक विविध स्तरामधून सहकार्य सुद्धा आलेलं आहे. निलेशजी धस MGCAचे सचिव आहेत, त्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली. त्याचबरोबर MGCAचे सदस्य दिनेश मार्के यांचीही उपस्थिती मिळाली. इथे फुलं लेनचा चेंडू आहे, जोरदार अपील इथे रेज केली जाते. पंच मात्र स्थिर आहेत आणि गेली अनेक वर्ष एक व्यावसायिक म्हणून मसा परिसरात ज्यांचं नाव आहे ते भोंडिवले साहेब यांची उपस्थिती आपल्याला मिळालेली आहे. गेली अनेक वर्ष त्यांच्या स्टॉलवर, वडापाव स्टॉलवर तुम्ही आम्ही जाऊन नाश्ता केला असावा. आणि बघा खूप वर्ष झाली आहेत खरं तर त्या स्टॉलला सुद्धा. परंतु गुणवत्ता तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमचं अस्तित्व टिकवू शकता. इथे लेग बिफोरसाठी अपील रेज झाली होती आणि लेग बॅक चरोपाने ही धाव दरम्यान आलेली आपण पाहिली. पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फार चांगली झालेली आहे. SP पॅनलचे हे दोन्ही पंच सहस्रबुद्धे सर आणि त्याचबरोबर पवार सर यांनी प्रभावित केलेलं आहे. खरं तर पंचगिरी करणं तितकं सोपं नसतं. तुमच्याकडे वेळ फार कमी असतो आणि कमी वेळेत तुम्हाला योग्य निर्णय द्यायचा असतो. समालोचकांचं काम ही तितकं सोपं नाही, परंतु कम्पॅरेटिव्हली थोडं सोपं आहे. अशा अर्थाने की समालोचक चुकला तर त्याला सॉरी बोलता येतं, परंतु पंचांकडे ती मुभा निश्चितच नसते. त्यामुळे त्यांना अत्यंत काळजीपूर्वक निर्णय द्यावे लागतात. एकूण धावा आतापर्यंत आहेत त्या 14. निलेश लाटेचा एक क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले दुसरा. आणि फलंदाजी इथे आपण बघत आहोत माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीची. 2 षटकं संपलेत. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये यानंतर मार्गस्थ केलं गेलेलं आपण पाहू शकाल. निकेश घरत क्रमांक 2 साठी आलेले आहेत. व्यक्तिगतरित्या दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक सेकंड स्पेलमध्ये निकष आलेले आहेत.
आणि 11 मिनिटं वापरलीत निकष आणि तुमच्या संपूर्ण संघाने याकडे तुमचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहू शकाल तर ते आहेत हरेश व्यापारी. महेश आहेत बहुतेक. इथे यावेळेस फुलटॉस चेंडू होतं, त्यावर चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. मनगटाची प्रचंड ताकद वापरली. चेंडू पाहता पाहता डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला चौकार. की 2 षटकं अशी असतात की त्यानंतर तुम्हाला फलंदाज म्हणून तिथे ठरवावं लागतं की कोणतं टार्गेट आपल्यासाठी सेफ असू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून मैदानाच्या आतमध्ये प्लॅन्स आखावे लागतात, रणनीती बनवावी लागते आणि ती एक्झिक्यूट सुद्धा करावी लागते. ऑन पेपर तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्यापेक्षा ऑन फील्ड तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हे अत्यंत महत्त्वाचं असतं. इथे हा चेंडू वाईड आलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर 19 अर्थात 19. मॅडी म्हणजेच महेश आणि त्याचबरोबर हरेश दोघांच्या नावामध्ये यमक तर जुळलाय. मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप किती चांगली असेल हे सुद्धा पाहावं लागेल. इथे हा फटका अत्यंत चांगला आहे, स्लॉक केलेला आहे, अंतर मिळालं आणि हा फटका दर्जेदार आपण पाहिला षटकारासाठी. थँक्यू सो मच. आपण त्याचा उल्लेख केला तर या पद्धतीचे चेंडू बऱ्याचदा समोरच खेळले जायचे. म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह असेल, ऑफ ड्राईव्ह असेल, ऑन ड्राईव्ह असेल, म्हणजे विथ दी ओपन फेस ऑफ दी बॅट, ज्याला आपण म्हणतो की बॅटचा चेहरा उघडा ठेवत असताना या पद्धतीचे चेंडू खेळले जायचे. परंतु अलीकडे क्रिकेटमधील फटके सुद्धा बदललेले आहेत. इथे बॅटचा फेस क्लोज केला होता तरी सुद्धा षटकार मिळाला. चांगलं नियंत्रण होतं फटक्यामध्ये. त्याच पद्धतीचा दुसरा फटका क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्या हाताला चटका लागला आणि त्याचबरोबर 6 धावांचा झटका इथे मिळालेला आहे. तो गोलंदाजी करणारा संघ अर्थात पिंपळगाव संघाला आणि व्यापारी मानिवलीच्या संघाच्या धावफलकामध्ये एकूण 6 धावा इथे अजूनही ऍड झाल्यात. लागोपाठचे 2 षटकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज महेश करतायत आणि महेश व्यापारी अर्थात त्यांच्या नावामध्येच व्यापार आहे. चौकार षटकारांचा व्यापार किती वेळ करतील हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. जितका अधिकचा व्यापार करता येईल तितक्या अधिक धावा धावपलकावर येतील. फुलटॉस मध्ये कन्वर्ट करायचा होता, त्यानंतर खरं तर ऑनसाइड रिजन मध्ये इम्प्रोवाइज फटका दाखवायचा होता, स्लॉक स्वीप करायचं होतं. चेंडूफाईचा संपर्क दरम्यान आलेला आपण पाहिला नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ऍट दी व्हेरी एंड ज्यावेळेस आपण पाहिलं की फलंदाजाची हेड पोझिशन थोडी लूज झाली होती. ज्यावेळेस तुमची हेड पोझिशन लूज होते त्यावेळेस चेंडूवरची नजर तुमची कमी होत असते आणि म्हणूनच एक्झिक्युशन अगदी योग्य पद्धतीचं तुमचं राहत नाही. इथे फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला, पुन्हा एकदा प्रचंड ताकद वापरली. या फलंदाजाच्या मनगटामध्ये एनॉर्मस पॉवर आहे आणि तीच इथे मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाजी करत असताना दाखवतोय. आणखी एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. निकेशच्या विरोधात आक्रमकता फार चांगल्या पद्धतीने इथे अंगीकारलेली आहे, स्वीकारलेली आहे आणि तिचं निर्वाहन चांगल्या पद्धतीने करत आहेत. निकेश घरत पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचतील का? हो पोहोचले, परंतु हा जेल दरम्यान तिकडे पकडता आला नाही. ज्यावेळेस तुम्हाला खूप सारा अंतर कापायचं असतं आणि त्यानंतर झेल घ्यायचं असतं तर ते थोडंसं कठीणच आहे टॅक्टिकली. परंतु ज्यावेळेस तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचता त्यावेळेस तो झेल तुम्हाला टिपता आला पाहिजे. असंही क्रिकेट अलीकडे आपण बघतो. 3 षटकं संपले, धावपलकर धावा 39. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि इन बिटवीन आपण निश्चितच थोडी विश्रांती घेऊया. ती असेल सांगीतिक विश्रांती.
टक्कर धावा 13.00च्या धावगतीने 39 आणि त्यानंतर क्रमांक 4चं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज राकेश लाटे येत आहेत. चांगली सरासरी धावांची आतापर्यंत राखलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने, अर्थात माऊली स्पोर्ट्स मानिवली व्यापारी या संघाच्या फलंदाजाने. राकेश लाटे क्रमांक 4चं षटक. इथे यावेळेस फुलटॉस टर्न केलेला आहे, दिशा दिली, अत्यंत वेगवान फटका, शतरक्षकासाठी कोणतीही संधी नाही चेंडू अडवण्याची. हा चौकार. थँक्यू सो मच. या अगोदर आपण पाहिलं होतं हरेश व्यापारीने 4 चेंडू खेळले होते, 3 धावांवर व्यक्तिगतरित्या खेळत होता, परंतु महेश व्यापारीने जी आक्रमकता शोधलेली आहे तिथून ते सुद्धा खरं तर एका वेगळ्या विश्वामध्ये गेलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याचा त्याने इथे निर्णय घेतलेला आहे. हा चेंडू वाईड. यानंतर सरपंच चषक ही मोठी स्पर्धा याच मैदानावर तुम्हाला अनुभवता येईल आणि त्या सरपंच चषकाचे आयोजक परेशजी पाटील आपलं आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. खरं तर या स्पर्धेचं फॉर्मॅट थोडं बदललेलं आहे, कारण या अगोदर आपण पाहिलं होतं ही स्पर्धा विथ 1 बाईक जिथे ओपन ग्रामीणचेही काही संघ आपण अनुभवणार होतो, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे खरं तर यामध्ये बदल झाला आणि MGCशी संलग्न असणारे 32 संघ आता या स्पर्धेमध्ये सम्मिलित होतील आणि जिथे मॅन ऑफ द सिरीजसाठी एक चांगला फ्रीज तुम्हाला दिला जाईल. उकाडा वाढत चाललेली आहे, गरमी वाढत चाललेली आहे, अशातच प्रत्येकाला थंड पेय आपल्याकडे असावीत किंवा आपल्याला मिळावीत असं वाटत असतं आणि त्यासाठी फ्रीज तुमच्याकडे असणं अत्यंत गरज आहे. त्याला मराठीमधून शीतपेटी असं म्हणतात. काही काही शब्द असे असतात की जे आपण इंग्रजीच वापरतो. मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणणारे फार कमी तुम्हाला मिळतील. इथे यावेळेस फटका खेळायचा होता, एज लागली, मागच्या दिशेने चेंडू गेला. रेडिओला सुद्धा आपण आकाशवाणी बऱ्याचदा म्हणत नाही, टीव्हीला दूरध्वनी संच काय म्हणतात, दूरदर्शन असं म्हटलं जातं. असे काही शब्द आहेत की जे अत्यंत कठीण आहेत. खरं तर मराठीमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये त्यांचा तसा वापर करत नाही. प्रमाण भाषा वेगळी असते, बोली भाषा वेगळी असते. बऱ्याचदा आपला जो व्यवहार असतो तो बोली भाषेमध्ये चालत असतो. इथेही आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, एसटी रक्षकाने प्रयत्न फार चांगला केला, परंतु इथे अडवता आला नाही चेंडू. एकूण धावा आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 46 अर्थात 46 पर्यंत. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील आपण तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहात. एका बाजूने संघ आपण बघत आहोत तो म्हणजे पिंपळवली आणि फलंदाजी करणारा संघ आहे पिंपळगाव आणि फलंदाजी करणारा संघ आहे व्यापारी मानिवली. चौथं षटक सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेशला इथे चकित केलेला आहे. अगदी चेंडू जाऊन सरळ त्याच्या डोक्यावर आदळला. बॅकफुटला महेश होते आणि इथे आपण पाहिलं तरी सुद्धा ही धाव त्यांच्या वतीने अगदी चपळाईने पूर्ण केली गेलेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तुमचं मैदानाच्या आतमध्ये चांगलं असणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील असे काही संघ आपण बघतो की ज्यांची रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चपळ असते, ज्यामध्ये वडवली ब संघाचा उल्लेख निश्चितच होतो. जिकडे तुम्ही 2 धावा अपेक्षित करता, वडवलीवाले 3 घेतात, चौथीसाठी रेडी असतात. मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटचा विचार केला तर स्वर्गीय प्रशांत स्मृती चषकामध्ये नानकसवाडी संघाने यानेही त्या पद्धतीची रनिंग दाखवली होती आणि एक सामना वडवलीच्या विरोधात त्यांनी नुसता धावून जिंकला होता. आणि स्वर्गीय प्रशांत स्मृती चषकाचे ते विजय सुद्धा, अंतिम विजेते सुद्धा राहिले होते. म्हणजे तुमच्याकडे अशा पद्धतीचं जर धावण्याचं स्किल असेल तर तुम्ही मोठा डिफरन्स त्या सामन्यामध्ये क्रिएट करू शकता. अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. चेंडूच्या लाईनमध्ये येता येत नाही, त्याचबरोबर चेंडू पडल्यानंतर त्याचं वळण हेरता येत नाही, त्याचबरोबर आवश्यक पदलालित्य मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला वापरता येत नाही आणि म्हणूनच फलंदाज थोडे निराशाजनक कामगिरी करत असलेले आपण बघत आहोत. 47 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत आणि या षटकातील मला असं वाटतं अजून एका चेंडूचा खेळ येणं शेष आहे. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचा आहे इथे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दरम्यान झालेला नाहीये आणि
हे षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. 4 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 47 अर्थात 47. वेळेच्या बाबतीत आपण जर सूचना दिली तर बरोबर 20 मिनिटं तुमच्या वतीने वापरली गेलेली आहेत आणि यानंतर लगेच षटकाला सुरुवात करावी. अदरवाईज तुम्हाला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागू शकतो. 4 षटकं संपलेली आहेत. फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन जर आपल्याला पाहायचं असेल तर हरेश व्यापारीच्या वतीने आतापर्यंत 47 धावा आहेत धावपलकर. आतापर्यंत 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आलेलं आहे. प्रणय व्यापारीने धावपलकर जोडल्या 8 धावा आणि त्यानंतर ते बाद झाले होते. महेश व्यापारीचे 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत निश्चितच आपण अनुभवलेले आहेत. व्यक्तिगतरित्या 25 धावांवर महेश व्यापारी खेळत आहेत. शेवटचं षटक यानंतर फेकलं जाईल आणि पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे ही जबाबदारी कर्णधाराच्या वतीने दिली जाईल. सूरज भला आलेले आहेत. यावेळेस फिरून मारलेला आहे खाली क्षेत्रामध्ये. निर्जन स्थळावरून चेंडू अज्ञातवासात चौकार. आमच्या बरोबर नाणेफेकी कक्षामध्ये लवकरात लवकर जोडले जा. सूरज भला क्रमांक 5 षटक इथे घेऊन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका होता. एक खरं तर या आडनावावरून जुन्या चित्रपटातील एक डायलॉग निश्चितच मला आठवला. कर भला सो हो भला या पद्धतीचा तो डायलॉग होता. आणि कोण होते आठवत नाही कोणत्या नायकाकडून अथवा खलनायकाकडून हे बोललं गेलेलं आहे. इथे हा चेंडू सुद्धा चांगला दरम्यान मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस केलेला आहे या गोलंदाजाने. भला यांच्या विरोधात पहिल्या चेंडूवर रिझल्ट फार चांगला राहिलेल्या फलंदाजाने एक चौकार दरम्यान तिथे दाखवला. वेलकम विश्वास घोडविंदे. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पूल केले क्षेत्ररक्षक फार दूरवर. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का? फेकी स्ट्रायकिंग एंडला आलेली आहे. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतायत. फलंदाज दूरवर होते परंतु थोडा कमी वेगाने आलेला हा थ्रो आणि हीच परवानगी होती 2 धावा पूर्ण करण्यासाठीची. या 2 धावा आल्या. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर सांघिक संघाचा अर्धशतक लागत असताना त्याही पुढे धावफलक गेलेला आहे. 53 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ येणं यानंतर अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं यानंतर अजूनही शेष आहे. एकूण 5 षटकांचे सामने कालच्या दिवसामध्ये आपण सुद्धा पाहिलेले होते की संपूर्ण 6 सामने की जे 5 षटकांचे खेळवले होते आणि त्यानंतर 7वा सामना आपण पाहिला की जो 4 षटकांचा आपण केला होता. याचं एक महत्वाचं कारण आहे कारण मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यावेळेस तुम्ही चांगली बक्षिसं ठेवत असता त्यावेळेस संपूर्ण थ्रू आउट दी टुर्नामेंट तुम्हाला तेच फॉर्मॅट कॅरी करणं तितकं शक्य नसतं आणि त्यामुळे आयोजक असा विचार करतात की मग कोणावर अन्याय नको. कधी कधी एक षटक वाढलं की एखादा फलंदाज त्यामध्ये 20, 22, 25 धावा कुटतो आणि मग तो पुढे निघून जातो. इथे लेग बिफोर साठी अपील थोडीशी रेज झाली परंतु इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप होता. पंचांनी ते लगेचच हेरलं आणि सूचित सुद्धा केलं. लेग बायच्या रूपाने ही धावाली आणि म्हणूनच एक सेट फॉर्मॅट इथे तयार केला गेला की इतर पहिल्या फेरीतील सगळे सामने दुसऱ्या फेरीतील सगळे सामने 5 षटकांचे खेळवले जातील परंतु तिसऱ्या फेरीचा सामना की जो क्वालिफिकेशनचा राऊंड असेल ते मात्र आपण 4 षटकांचं खेळवणार आहोत. चांगलं आयोजन आणि त्याचबरोबर चांगलं नियोजन या स्पर्धेमध्ये आपण बघत आहोत. आंबेगावकर चषक या स्पर्धेची चर्चा निश्चितच दूरवर आहे. इथे गतीने परास्त केलंय. फलंदाज फिरले होते. जी गती त्यांनी अँटिसिपेट केली होती त्या गतीने चेंडू आला नव्हता. लेग बायच्या रूपाने इथे सुद्धा धाव येईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर 55 अर्थात 55 आणि या सत्रातील शेवटचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज सूरज भला आपण पाहू शकाल आणि स्ट्रायकिंग एंडा फलंदाज आहेत महेश व्यापारी. महेश याने आतापर्यंत चांगला व्यापार केलेला आहे चौकार षटकारांचा आणि इथे या सत्राचा शेवट एखाद्या मोठ्या फटक्याने त्याला करता येईल का हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं. पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर उपस्थित आहेत परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जो गॅप होता तो हेरला भेदला आणि या सत्राचा शेवट चौकाराने केला. चांगला कॉन्फिडन्स घेऊन हे दोन्ही फलंदाज खेळाडू कक्षामध्ये दाखल होतील. धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या त्या म्हणजेच 59 आणि 60 धावांचं लक्ष्य 12.00 च्या सरासरीने इथे समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजेच जय भवानी गावदेवी 11 पिंपळगाव या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी.
यानंतरचा सामना साई स्पोर्ट्स कदमपाडा जय हनुमान कानोड या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी आमच्या बरोबर लवकरात लवकर जोडले जा. साहेब नमस्कार. हो भाई चांगले खेळ दिनेश भाऊ आलेत का बघा ना. कॅप्टन आले असेल तर बघा. आलेत ना. सन्मान्य प्रतीकजी पडवळ साहेब, आपणास विनंती, आपण ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हा आमच्याबरोबर. आणि दोन्ही संघाचे संघनायक, एका बाजूने कदमपाडा संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने कानोड संघाचे संघनायक आमच्याबरोबर जोडलेले आहेत. दोन्ही नवीन चेहरे आहेत. या पडवळ साहेब आपण वर या आणि तुमच्या शुभास्ते ही नाणेफेक संपन्न होणार आहे. कॉल कोणाचा असेल? कदमपाडा संघाचे संघनायक कॉल करतील. निर्धारित 5 षटकांचा सामना. स्पिन दी कॉइन. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे कानोड संघाच्या संघनायकांनी. पडवळ साहेब आपणास विनंती, आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. आणि त्याचबरोबर सचिनजी शिंगोळे यांच्या वतीने देऊ केलेली ही केळी आपण इथे देत आहोत. नॅचरल सोर्स ऑफ ग्लुकोज निश्चितच आम्ही म्हणतो. आणि एनर्जेटिक फिलिंग केळी खाल्ल्यानंतर निश्चितच तुम्हाला येणार आहे. सचिनजी शिंगोळे, तुमचंही यासाठी आम्ही कौतुक करू आणि ऋण व्यक्त करू. नाणेफेक जिंकलेले कानोड संघाच्या संघनायकाने. नाणेफेक जिंकली आहे, निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अलीकडच्या हंगामामध्ये किती स्पर्धांमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि आतापर्यंतची तुमची सगळ्यात चांगली कामगिरी कोणती राहिली आहे? आता दुसरीच टुर्नामेंट आहे, इथंच खेळलो मागच्या दामुर्ड्याच्या टुर्नामेंटमध्ये. दुसरी टुर्नामेंट आहे आणि या अगोदर या मैदानावरच खरं तर हा संघ उतरला होता. त्यामध्ये पहिली फेरी जिंकली होती, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. या स्पर्धेचं हे जे दर्जेदार आयोजन आहे, आंबेगावकर चषकामध्ये आल्यानंतर या क्रीडानगरीमध्ये कसं वाटलं? छान वाटतं, नियोजन बघून मस्त केलं, पिच वगैरे छान आहे. नाणेफेक आपण गमावलेली. नाणेफेक गमावल्यानंतर इथे तुम्हाला फलंदाजी करायचे. निर्धारित 5 षटकांमध्ये. दुपारचं सत्र आहे, खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल आहे. अशातच एक कर्णधार म्हणून तुमची असेसमेंट काय आहे? किती धावपल कराव्यात? कानोड संघापुढे आम्ही चांगल्या धावा बनवायचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त 60-70 रन तरी मारण्याचा प्रयत्न करू 5 ओव्हरमध्ये. 5 षटकांमध्ये 60 ते 70 धावा लावण्याचा निश्चितच निर्धार असेल तुमच्यासाठी. तोच प्रश्न आहे. आतापर्यंत तुम्ही किती स्पर्धांमध्ये सम्मिलित झालात, सहभागी झालात आणि आतापर्यंत तर तुमची सगळ्यात जास्त चांगली कामगिरी कोणती आहे? आतापर्यंत आम्ही 2-3 ठिकाणी खेळलेलो आहे आणि आमची 4थी मॅच इथे. आतापर्यंत आम्ही धडाकेबाज चषकला चांगली कामगिरी केली होती. आमच्या ती नाही, दुसऱ्याच फेरीमध्ये पोरं चांगली खेळली होती आमची. धडाकेबाज चषकामध्ये चांगली कामगिरी झाली होती आणि मी निश्चितच तुमच्यासाठी ते सांगणारच होतो. धडाकेबाज चषकामध्ये कदमपाडा संघाने प्रभावित केलं होतं. आणि जाऊया मित्रांनो, ही नाणेफेक इकडे कंप्लीट झाली. दोन्ही संघाच्या संघनायकांना इथे विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकलेल्या कानोड संघाच्या संघनायकाने निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः ते करतील क्षेत्ररक्षण. जायचे चालू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेने समालोचन कक्षामध्ये बदल करूया. या ऐकूया पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली ठाणे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, एक डिफरंट काइंड ऑफ मेलोडियस व्हॉइस, ओंकार शेटे सर. धन्यवाद.
थँक्यू सो मच. आवाज आपण ऐकत होतात मुरबाडचा आदरणीय सुनीलजी शेळके सराचा. या माती नदीला वारसा कठोर छाती दगडाचे, येथे नद्यांनी आम्हाला दिली समर्थता बलिदानाची. जगदंबेचा पालवी त्या लढवायांच्या सदाशिरी रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. मुरबाड टेनिस बॉल क्रिकेट जे प्रचंड वेगाने प्रगती करतं आणि त्याच मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटला अजून एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारी आंबेगावच्या मानाची सन्मानाची आणि त्या सोबतीनं आपण अनुभवत्या स्पर्धा ब्राईट ब्रदर्स यांच्या एकतेची आणि अखंडतेची आंबेगावकर चषक प्लस हीड विकेट झालेत आणि त्यामुळे इथे धक्का लागेल मैदानावरती. आपण पाहताय बाद होतील फलंदाज. मॅच रंगती आहे. एका बाजूला आहे माऊली स्पोर्ट्स मानिवली आणि दुसऱ्या बाजूला इन ॲक्शन जय भवानी गावदेव 11 पिंपळगाव. अशा दोन टीम मधली लढाई तुम्हाला पाहायला मिळते आहे. सत्र संपलं पहिलं, धावा झाल्या 58 आणि 59चं लक्ष, सॉरी 59 झालेत, 60 करायच्यात. 59 इज द टोटल, 60 इज द टार्गेट. आणि एकच विकेट गेली खरं तर ज्यावेळी बॅटिंग करत होती पहिल्या डावामध्ये. प्रणय व्यापारी हा एक खेळाडू फक्त बाद झाला आणि त्याचा अपवाद बाजूला सोडून हरेश व्यापारी 6 लगातार डॉट खेळला, पण तरी देखील रन्स किती झाले 59. याचं कारण महेश व्यापारीने मारले मैदानावरती षटकार 3, चौकार 3, ताबडतोड 35 धावेची बॅटिंग त्याच्या बॅटमधून आली आणि एक मोठं टार्गेट मैदानामध्ये सेट झालं. मागच्या मॅचमध्ये 61 होते, 62चं लक्ष ते थांबवलं गेलं. या मॅचमध्ये देखील 60 धावेचं लक्ष आहे. एक ॲव्हरेज टोटल आजच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिली ना तर 55+ या टीम्स बनवतात. हे सगळे आज यांना खेळणारे संघ नव्हे आहेत, बट आज तुम्हाला सांगायचं आहे प्रत्येक प्लेअरला, प्रत्येक टीमला, मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटला, आम्ही मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवे होत, पण आम्ही देखील आमच्या गावासाठी छावे होत. आणि खेळताना जसं खेळा, हे राजाचं राजपण कालपण आजपण आणि उद्यापण. क्रिकेट आहे, टायटल बदलत राहतं. कधी चॅम्पियन टीम पहिल्या फेरीत बाहेर होईल, कधी नवा चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळेल. बट कालचा दिवस गाजवला आहे. या मैदानावरती ऑलवेज एक लक फॅक्टर ज्या टीमचं ऑन असतं. चाफेवाडी क्रिकेट संघानं ती टीम आज सेमीफायनल खेळताना संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. बरोबर 4 वाजता चाफेवाडी टीमला रिपोर्ट करायचं. आय थिंक आताच चाफेवाडीने एक मोठा विजय मिळवला. इंस्टाग्रामवरती एक रील्स मी पाहिली होती. आय थिंक ती तीच टीम होती. 2 बॉल 5ची गरज होती. धानिवलीच्या विरुद्ध तो षटकार आला आणि जल्लोष त्यांच्या पूर्ण गावकऱ्यांनी साजरा केला. धानिवली असेल, त्यानंतर सरळगाव असेल, त्यानंतर अगदी आपण म्हणूया वडवली, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या टीम्स आहेत. सरळगाव विभागामध्ये एकदा जर का तुम्ही गेलात तर मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतात. आणि मुरबाडचं क्रिकेट जर तुम्हाला अगदी बी फ्रँक मित्रांनो सांगायचं झालं, स्पर्धा अनेक साऱ्या होतात, बट मुरबाडच्या क्रिकेटची ओळख आहे ती म्हणजे धडाकेबाज चषक. ज्या स्पर्धेनं भरपूर काही दिलं मुरबाडला, अनेक प्लेयर्सला. फक्त मुरबाडच नाही, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक प्लेयर्सची अलीकडच्या काळात इच्छा असते. मुरबाड म्हणजे आता जणू काही स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक, सुप्रीमो या ज्या काही मानाच्या स्पर्धा आहेत ना, त्या स्पर्धेसोबत आपण कोणत्याच टुर्नामेंटला कम्पेअर करू शकत नाही. बट मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटसाठी धडाकेबाज चषक हा विश्वचषकापेक्षा कमी नाही आहे. आणि त्यामध्ये सर्वेसर्वा म्हणून ज्याची भूमिका असते आदरणीय मयूरदादा शेळके आमच्या सोबत या स्पर्धेमध्ये त्यांचा मोठा वाटा. थँक्यू सो मच. आज आपला बिझी शेड्यूलमधनं वेळ आम्हाला दिलाय. लॉंगॉनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील किती? 2 की 4. अडवला बॉल, थांबला. लक फॅक्टर. बाउंड्री लाईन जवळ बॉल पडून सीमारेषा बाहेर न जाता तो थोडासा मैदानाच्या आत बाउन्स होऊन आला. आणि इथे किस्मत आणि किस्मत की बात. आज धूप आहे तो कल बरसात. टीमची टोटल 2 ने पुढे जाईल. 2 विकेट्स नंतर स्कोर 3ला अगदी आपण पाहिलं ना 2 गडी बाद झालात. रन्स आणि विकेट त्याच्यामध्ये जणू काही एक शर्यत लागली आहे. आंबेगावकर चषक आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आदरणीय दिनेशदा घरत आणि त्यांची पूर्ण टीम ही स्पर्धा भरवत असते. लवकरच इथेच तुम्हाला परेश पाटील आणि त्यांची जांभोर्डीची क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. पेनल्टी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला 5 रनची. याचं कारण ज्यावेळी तुम्ही फील्ड करत होतात, लॉंगॉनला बॉल अडवण्याचा ट्राय केलं विथ द कॅप, त्यावेळी तुम्ही तो प्रयत्न केलात
आणि ती कॅप घेऊन तुम्ही बॉल अडवण्यासाठी ट्राय केलं आणि त्यामुळे 5 रनची पेनल्टी. हे अगदी प्रसाद सहस्रबुद्धे सर असल्याने या सगळ्या बारकाईवरती त्यांचं लक्ष असतं आणि 5 रन ॲड होतील बॅटिंग टीमच्या धावफलकावरती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या स्कोरमध्ये आपण ॲड करू. चांगला बॉल आहे, मॅडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. रनआउटचा कॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय का की बॉल आधी हातामध्ये आला त्यावेळी स्टंप आधीच पडले होते का, या सगळ्या गोष्टी पाहायला जातील. डायरेक्ट हिट जरूर होतं बट त्या ठिकाणी फिल्डर्सनं थोड्याशा हातला मागे ठेवायचं असतं स्टंपच्या, त्याने पुढे आणलं आणि त्यामुळे इथे आपण पाहताय एक सिंगल चिकी सिंगल जोडली जाईल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 9 धावात, 5 रन आपण त्यात ॲड करतोय. षटक मैदानावरती आपण पाहता पहिलं या ठिकाणी अजूनही सुरू आहे. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 रनची पेनल्टी कशामुळे लागली तर तुम्ही फिल्डिंग करत होतात, कॅपचा वापर बॉल अडवण्यासाठी तुम्ही केलात, त्यामुळे अंपायरच्या माध्यमातून पेनल्टीचा निर्णय देण्यात आला. अँजेलो मॅथ्यूज टाइम आउटमध्ये बाद झाला. बांगलादेशचा कॅप्टन आणि त्यांच्या टीमबद्दल भरपूर सारी चर्चा रंगली आणि हे क्रिकेट आहे जिथं मैदानावरती परिस्थिती, काळ, वेळ सगळं काही बदलतं, फक्त नशीब त्या सोबतीनं मेहनतीची पराकाष्ठा, कौशल्याचा आधार या त्रिकुटी संगमावरती रंगतं. हा टेनिस बॉल क्रिकेट जे तुम्ही खेळता तुमच्या गावासाठी, तुमच्या सन्मानासाठी. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स, फटका लाजवाब क्वालिटी आहे या फलंदाजाकडे आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा इनसाइड आउटचा नजराना एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. तिचे देखील आपल्याला एंटरटेनमेंट करतात. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता षटक संपलं मैदानावरती पहिलं. गोलंदाजांना खर्च केला 8 विकेट्स त्यांना काढले, 2 5 रन आले पेनल्टीचे. टोटल स्कोर कार्ड वरती 13. चांगली सुरुवात मिळाली आहे. बॅटिंग करताना आपण पाहता चेस करते मैदानावरती जय भवानी गावदेव 11 पिंपळगाव. ओव्हर नंबर 2 कॉमेंट्री बॉक्स यांना 3 षटकं या मॅच मध्ये टाकली जातील. फटका ऑन साइडला टर्न केला, आडवा बॅट न फिल्डर उपस्थित डीप मध्ये मिड विकेटला एकाच सेक्शन मध्ये उचलून थ्रो केला असेल. त्याच दरम्यान मिळतील या ठिकाणी धावा 2. स्पर्धा आपण पाहता आदरणीय दिनेश दादा घरत जे मुख्य आयोजक आहेत, त्या सोबतीनं चेतनजी घरत, रोशनजी गवाळे, प्रवीणजी विदे आणि त्या सोबतीनं आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ आंबेगाव यांच्या वतीनं रंगतोय आज आंबेगावच्या मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा. आंबेगावकर चषक. काम असं करा की नाव झालं पाहिजे, त्या नावाला असं काही बनवा की आंबेगावकर चषक हे ब्रँड बनलं पाहिजे. अशीच मुरबाड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नावाजलेली स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही अनुभवताय. बस स्टॉपला ऑल टीम्सला चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन आहे, खेळाडूंसाठी एक स्टेज आहे आणि ज्यावेळी तुम्ही एक आयोजनामध्ये अशा खेळता जिथे प्लसला क्रिकेटसाठी जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज असेल, ती स्पर्धा पाहण्याचं, त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याचं मला नेहमीच एक वेगळा आनंद मिळतो आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तो फील तुम्हाला 100% मिळेल. शफल झाले, फाईन लेगला उडवायचं होतं, लेग कटर टाकला होता वेगानं, पडल्यानंतर मिडल स्टिकच्या वरनं नघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 16. सुरुवात चांगली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आतापर्यंत विकेट्स मैदानावरती आपण पाहिले 2 जरूर गेलेत, त्यानंतर कमबॅक झाला. विजय भोपी आणि सूरज बाद झालेत. उमेश लाडे बॅटिंग करतोय, त्याच्या सोबतीने मैदानावरती फलंदाज निकेश. बॅटशी लागली एका कडा, अपील हलकसं जरूर झालंय. अंपायरच्या निर्णयाकडे लक्ष आपल्याला लागेल. विथ द बॅट लेग बाईज आणि कोणता इशारा नाही आहे, म्हणजे चेंडू बॅट इन्वॉल्व आहे. आदरणीय राजेशजी कुर्ले कान्होळचे या ठिकाणी उपस्थित झालात, तर राजेश दादाला विनंती आहे या आपण मंचावरती या स्पर्धेची आयोजन समिती त्यांच्या वतीने आपल्याला आम्ही आमंत्रित करतोय. आज दिनेशजी घरत त्यांनी जे काम केलंय, अगदी हे आयोजन पाहिल्यानंतर प्रत्येकजण म्हणेल की आंबेगावकर चषक पाहावं परत परत, कारण दिनेशजी घरत हे नाव सुंदर आणि दर्जा. आज त्या सोबतीनं चेतनदादा घरत, रोशन गवाले, प्रवीण विदे, ग्रामस्थ मंडळ आंबेगाव याच्या जपणारी क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. विकेट्स येतात, कधी रन्स येतात आणि या षटकामध्ये अगदी मागच्या 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा
महेश व्यापारीनं खर्च केलेत आणि एक विकेट देखील त्यानं काढली आणि त्यांना बाद केलंय फलंदाज उमेश लाटेला. न्यू बॅटर मैदानावरती येतोय निलेश देशमुख. फिल्डिंग करताना याच खेळाडूकडनं चुका झाल्या होत्या आणि आता तोच खेळाडू गोलंदाज म्हणून आल्यानंतर त्या चुका भरून काढतोय. अजून भव्य दिव्य स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या भेटीसाठी येतात. भरपूर सारं मुरबाडमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचं कारण मुरबाड क्रिकेटसाठी संघटना स्पेशली ग्रामीण क्रिकेट संघटना ज्या अनुषंगानं काम करते ते भरपूर सुंदर आहे. 17 धावा धावफलकावरात विकेट गेली एक. अजूनही प्रवास बाकी आहे. 43 धावेचा आवर्जून सुरू आहे. बॅटिंग करताना अगदी महेश व्यापारीच्या 35. पण त्यापेक्षा सुंदर आता मैदानावरती तुम्हाला काय वाटू लागलंय क्षेत्ररक्षण आणि त्या सोबतीनं गोलंदाजी. माऊली स्पोर्ट्स मानिवली व्यापारी या संघाची नेक्स्ट मॅच. टॉस महत्वाचा होता आणि त्या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये टॉस जे हनुमान कान्होळनं जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतला फोल्डिंग करण्याचा. आणि साई स्पोर्ट्स कदमपाडा या टीमला बॅटिंगसाठी त्यांनी इन्व्हाइट केलंय. साई स्पोर्ट्स या नावानं आपण आय थिंक सरळगावला देखील खेळताना पाहता. साई घुडे असतील, चेतन असतील, त्यानंतर अगदी मुरबाड एक्सप्रेस ही सगळी टीम तुम्हाला पाहायला मिळतं. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर प्रणय व्यापारी. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर आत आला. कमी गतीनं फ्लाईट देऊन टाकला होता. बीट केलं त्या ठिकाणी बॅटर्सला. एक सिंगल ॲड होती आणि एका सिंगलला स्कोर पुढे झाल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 18 धावा. अतिशय सुंदर हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय आणि या क्रीडांगणावरती रंगतीये ती म्हणजेच आंबेगावकर चषकाची ही मानाची स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये चाफेवाडी आली. आजचा दिवस कुणाच्या नावावरती? ज्या अनुषंगानं सध्या मैदानावरती क्रिकेट दाखवती ना मानिवली, कदाचित मी म्हणेल माऊली स्पोर्ट्स मानिवलीच्या नावावरती. विथ द बॅट, विथ द फील्ड, विथ द बॉल, क्वालिटी या टीम मध्ये टीम वर्क आहे. क्षेत्ररक्षक टीम मध्ये विकेटला. पॉवर प्ले संपलाय. फिल्डिंग विखुरलेली आहे. सिंगल कंप्लीट. थ्रो चांगला आहे. एकच धाव मिळेल. एका धावेनंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावर पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. सध्या एखादा पत्त्यांचा बंगला एखादा वाऱ्याची झुळूक आल्यानंतर विस्कळीत व्हावा ना तसा स्वप्नांचा डाव विस्कळीत झालाय. बॅटिंग करताना टीम पिंपळगावचं ऑन द पेपर भरपूर मोठं नाव आहे पिंपळगावचं. सध्या त्यांना मैदानावरती घाम फोडलाय कोणी तर मानिवलीच्या गोलंदाजाने. धक्का लागेल अजून एक आणि अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. प्रवीण पवारची जातीय विकेट. 5 गडी बाद 19 ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 3. आपण तुम्ही वेळ जास्त घेतलाय तो देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला फास्ट क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल. मागचे 2 सामने आपण थोडेसे स्लो होत पहिल्या 2 मॅचच्या कंपॅरिझन मध्ये. पहिल्या फेरीतील अजूनही 4थी मॅच नंतर बाकी आहे आणि आज एक सेमी फायनल आपल्याला कव्हर करायची आहे. ती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. फटका ऑन साइडला हा देखील फसला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित तिकडे मात्र त्यांच्या थोडासा अवाक्याच्या बाहेर आणि बॉल त्याला मिड विकेटला. सीमापार. रणनीतील 4 आहे तो चौकार. या चौकारानं स्कोर 3 षटक संपल्यानंतर धावफलकावरती 23 धावा. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धावेची गरज आहे. 13 चेंडू आणि 37. 1 बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातील. अंपायरची एक छोटीशी टेस्ट होती. पवार सर सांगत असताना भाई रुको अभी ठीक कर देता हूं. डेड बॉल. माझ्यापेक्षा जास्त काही बॉलरला होती ओव्हर फिनिश करायची. अंपायर सांगतात वेट. अंपायरचा हातही त्या ठिकाणी आत आला नव्हता. डेड बॉल. चला अकॉर्डिंग टू रूल त्या ठिकाणी अंपायर्सना परमिशन दिलीच नव्हती बॉल टाकण्यासाठी. बॉलच आले. एखादा ट्रायल बॉल जसं ट्राय केला जावा ना अगदी तसं काही बॉलरसाठी नजारा होता. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल. 13 चेंडू 37ची गरज. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. शफल होऊन खेळायचं होतं. रिझल्ट मात्र सेम आहे जे मागच्या बॉलवरती पाहिलं होतं. पण आता अजून काही एक्स्ट्राज आहे. बाय 1 गेट 1 फ्री. मागच्या वेळी फक्त एकच मिळणार होती.
किस्मत जब भी देती है प्रसाद सर चप्पल फाड़ के देती है आणि ते मिळाल्या 2 इम्पॅक्टफुल आहे त्या रन. 13 चेंडू आता 35ची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. म्हटलं जातं ना असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फाइट बॅक मैदानावरती गरजेचं आहे, बिकॉज कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंग सेटअप. शफल झाले, ऑन साइडला टर्न गेला, बॅकवर्ड स्कोअर लेगला स्लॉक स्वीप, मिसफील्ड, बॉडी बॅलन्स गमावला, सिंगल कंप्लीट आहे. थ्रो जोपर्यंत केला जाईल 2 पूर्ण होत आहेत. धाव फलक जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. षटकं संपली आहेत मैदानावरती 3 बॉल बाकी, तिथनं 12 करायच्या 60 धावा अजूनही जिंकण्यासाठी 33 धावेची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ती म्हणजेच टीम जय भवानी गावदेव 11 पिंपळगाव क्रिकेट संघाला. ड्रिंक ब्रेक्स मैदानावरती प्लेयर्सला पाणी हवंय तर आपण घेऊन जाऊया. ड्रिंक ब्रेकर्सला रिक्वेस्ट आहे, उन्हाचं प्रमाण जास्त आहे, पाण्याचा कॉल त्या ठिकाणी करण्यात येतो, तर आपण पाणी मैदानावरती पुरूयात. जाऊया डीजे कडे. पुन्हा एकदा परतो आंबेगाव चषकासोबत. उर्वरित 12 बॉलमध्ये मैदानावरती करायच्या धावा या ठिकाणी अजूनही आपण पाहताय तर म्हणजे जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 33 म्हटलं जातं ना. अगदी परिस्थिती सगळं काही आटोक्यात येतं ज्यावेळी लढण्याची मानसिकता तुमची असते. म्हणून इतकंच सांगेल, बॅटिंग करताना टीम मैदानावरती पिंपळगावला रख हौसला मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. टेक केयर ना बेटा मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और तुझे तेरी जीत का मजा भी आएगा. आणि त्या सुवर्ण क्षणाचा आनंद संघर्षमय मॅच मैदानावरती आपल्याला पाहिजे, जी मॅच शेवटच्या बॉलवरती जाईल, अंतिम टप्प्यापर्यंत जाईल. एक हा उलट ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. त्या सगळ्या मॅचेस पाहण्यासाठी तर आज डोंबिवलीवरनं आपण आलोय आंबेगावकर चषकासोबत. आणि मुरबाडकर आज दाखल झालेत. ग्रामस्थ मंडळ व ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक 2023. लाखा रुपयाचं पारितोषिक असणारं हे नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि अनेक सारे दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेला प्रेम देताना दिसत आहेत. आदरणीय दिनेशदा घरात त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये कमवलेली माणसं आणि त्या माणुसकीच्या खातीर अनेक शुभाशीर्वाद देण्यासाठी मुरबाडमधील अनेक दिग्गज स्पर्धेला भेट देताना दिसतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल खेळवायची आहे. अंपासला रिक्वेस्ट आहे थोडंसं गेम स्पीडअप करूयात आपण. बॉल चला फाईन लेगला आणि पहिल्या बॉलवरती या ठिकाणी तो चौकार समीकरण होतं. 12 बॉल 33, फर्स्ट बॉल 4 आलेत आणि आता उरलेत धावा मैदानावरती 11 चेंडू जिंकण्यासाठी 29. 11 बॉल 29ची गरज. मुरबाड एक असा परिसर खऱ्या अर्थाने जिथे मेहनत कष्ट करणारा अनेक सारा समाज आपल्याला पाहायला मिळतो. मेहनतीने कष्टानं आज आयुष्याची रोजीरोटी पूर्ण करत हे सगळे प्लस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या गावाच्या नावासाठी उतरत असतात. ते देखील बिझी शेड्यूलमधनं आपल्या जिम्मेदारीतून वेळ काढून हे सगळं क्रिकेट खेळलं जातं. लाईनला फॉलो केलं बाटसनं, सिंगल मिळाली आहे आणि अजून एक ॲड होईल कारण अंपायरचा इशाराला व्हाईट बॉल. अशा 2 धावा स्कोरकार्डवरती जोडल्या जातील. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे जी जाऊन पोहोचली आहे ते 30 धावा स्कोरकार्डवर. एक चौकार त्यानंतर व्हाईट +1 अशा 2 धावा आल्यात. म्हणजे समीकरण थोडं सोपं झालं. 11 चेंडू 27. हाफ ट्रॅकर होता, मोठी संधी होती, फटका लगवायचा होता फाईन लेगच्या वरनं. लेट झालं बाटा थोडेसे
आणि त्यामुळेच एक सिंगल अजून जोडली जाईल. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10 रन बाकी आहे त्या ठिकाणी 26. क्लोज जाईल का मॅच, या सगळ्या चर्चा मैदानावरती सुरू आहेत. आदरणीय रघुनाथजी कुर्ले साहेबांचं शुभागमन झालं, जे उपसरपंच आहेत कांदोळ बोरिवली या ग्रामपंचायतचे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेमध्ये अर्थातच आंबेगावकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. पुन्हा एकदा वाईट बॉल. इम्पॅक्टफुल असतात वाईटच्या धावा, त्यांचा एक वेगळा रोल पाहायला मिळतो. स्कोर कार्डवरती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी त्याची मदत होते. बॉल शिल्लक आहेत आता 10 रन बाकी आहेत मैदानावरती 26. 35 झालेत, अजून 25 आवश्यक आहेत. आता त्यामध्ये एक कमी करावी लागेल आणि 9 चेंडू 24ची गरज. आदरणीय विवेकदादा सोनावणे यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील या मंचकावरती आपण करूया हार्दिक स्वागत. आंबेगावकर चषक आणि भव्य दिव्य व्यासपीठ आणि सातत्यानं पाहुण्यांची रेलचेल या मंचकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. आणि या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान थोडा सुवाद या ठिकाणी आपण करणार आहोत. सध्या शाब्दिक सुमनांनी आपण त्या सर्वांचं वेलकम करूयात. एक सिंगल अजून ऍड होईल. धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतीये. सदोतीस हवा, अजूनही 23ची गरज आहे. 8 बॉल 23. इथे लाईन सुपर्ब. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, बीट केलं त्या ठिकाणी फलंदाजाला. 7 बॉल आता 23 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका यायला हवा. नुकतंच व्यासपीठावरती रघुनाथजी कुर्ले, विवेकदादा सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं वेलकम. प्रेक्षक मोठ्या संख्येनं मैदानावरती आलाय आणि जेव्हा जेव्हा मी मुरबाडमध्ये येतो भरपूर सारा प्रेम इथला क्राऊड इथला प्रेक्षक देत असतो. फटका ऑन साईडला आडवा बॅटनं हुक केलंय आणि बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो चौकार जो उपयुक्त असेल. जिथे 7 बॉल 23 करायच्या होत्या तिथे समीकरण मैदानावरती आता आलाय 6 चेंडू 19 धावेची गरज. डगआउट मधनं आवाज देऊ नका मित्रांनो, हा एक महत्वाचा मेसेज आहे तुमच्यासाठी. 6 बॉल 19ची गरज. व्यासपीठावरती आकाशजी देसले, आदरणीय प्रशांतजी शेलके, अमोलजी विशे यांचं देखील शुभागमन झालंय. स्वागत आहे आपलं. आंबेगावकर चषक 2023 या स्पर्धेच्या दरम्यान एक नावारूपाला येणारी आणि मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नव्यानं आपल्या नावाचा ठस्सा उमटवणारी, आंबेगावचा मान, आंबेगावचा सन्मान आणि आंबेगावची शान वाढवणारी आंबेगावकर चषक 2023 तुम्ही पाहताय. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आयोजित. आयुष्यामध्ये ब्राईट ब्रदर्स तुमच्या सोबत असेल तर एक मजा काही वेगळीच असते. आणि हा ब्राईट ब्रदर्स ग्रुप मित्रातून तयार झालेली ही सगळी टीम, त्यांच्या माध्यमातून रंगण्यात आणलेलं हे आयोजन. म्हटलं जाताना दोस्ती भी एक अजीब रिश्ता है और जो निभा व फरिश्ता है. आणि दोस्तीच्या दुनियेतील अशी काही राजेशाही नावं ज्यांनी भरवली आज स्पर्धा ती म्हणजेच मुरबाडच्या मानाची, आंबेगावच्या सन्मानाची. दिनेशजी घरात, चेतनजी घरात, रोशन गवाळे, प्रवीण विदे आणि ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आणि आमचा मित्र परिवार. 6 बॉल 19 करायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल जोडली जाईल. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे त्या ठिकाणी ठेवली आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 5 चेंडू रन बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी 18. चौकार मारल्यानंतर आत्मविश्वास नक्की मिळाला त्या ठिकाणी. फलंदाज निलेश घरातला या पव्यात निलेश घरात आणतील का या मॅच मध्ये परत टीम पिंपळगावला. शेवटचा आणि अंतिम षटक बंटी वडवले या गोलंदाजाच्या हातामध्ये. सुनील शेळके एक गुण लेखक आहेत. एक सुनील शेळके सर समालोचन करतात. S for S is equal to success. आणि 2 रनचा कॉल, अजून 2 धावा त्या ठिकाणी बनतील. याच दरम्यान आदरणीय अरुणजी भोईर जे आपले सहआयोजक आहेत त्यांचा देखील विशेष आभार आपण व्यक्त करूयात. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 1 ने पुढे जात असताना 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 रनची गरज आहे. मागच्या 2 बॉलमध्ये 3 आलेत. 6 19 करायच्या होत्या. हा बीमर आहे. बॅटर्स करतायत काय हा प्रश्न पडतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळी अशा बीमरच्या चान्सेस मिस होतात ना कधी कधी असं वाटतं की मायक्रोफोन सोडून मैदानावरती बॅटिंग करायला जावं. हे तोफा था बॅटर्सनं सांगितलं कबूल नाही आहे. आणि 4 बॉल 15 रनची गरज आहे. इथे 6-4 कंपल्सरी यायलाच हवा होता ज्या अनुषंगानं संधी होती बॅटर्सकडे. इथे फ्री हिटचा बॉल
आणि त्याच्यावरती झेल जरूर टिपण्यात आला. रनआउटची विकेट मात्र मैदानावरती मिळू शकते. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद झाले. फ्री हिट होता मात्र विकेट गमवावी लागली रनआउटच्या स्वरूपात आणि धक्का लागला मैदानावरती. आपण पाहता नंबर 6 फलंदाज बाद झालेत निलेश गरत. चे बॉल स्पर्धेमध्ये वापरले जातात. लगातो 6 आणि या बॉलवरती षटकार आज भरपूर कमी दिसले त्या मैदानावरती. 3 चेंडू 15ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर आला न्यू. नॉन स्ट्रायकर एंडला तो गेलाय. रनआउट तिकडे झाले फलंदाज निलेश देशमुख. फटका चांगला फटका चालला लॉंग ऑफला. एलिव्हेशन आहे का? हो आहे. जे अपेक्षित होतं तेवढं आणि मॅच अजूनही जिवंत आहे. 3 बॉल 15 करायच्या होत्या. लॉंग ऑफच्या वर्णाला षटकार. समीकरण मैदानावरती उरले 2 बॉल 9 रन. 2 चेंडू 9 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी राहायचे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 9 रनची गरज. जी बॅटिंग केली ना खऱ्या अर्थानं मागचा बिमर जाऊ दिला. बिमरला का सोडला हा प्रश्न नक्की मैदानावरती अजूनही पडलाय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 2 आणि 2 बॉल रन्स बाकी आहेत. या ठिकाणी 9. लाईन चेक करावी लागेल. रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन 8 होईल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 2 चेंडू 8 धावा. सामना जिंकण्यासाठी होईल बंद मॅच. टीम मैदानाच्या आतमध्ये आंबेगावकर चषक माऊली स्पोर्ट्स मानिवली व्यापारी की त्यांच्या विरुद्ध जय भवानी गावदेवी 11 पिंपळगाव. म्हटलं जातं आयुष्यात सगळं काही संपल्यानंतर एक नवा डाव सुरू करता येतो. तो डाव मैदानावरती सुरू करेल का? बॅटिंग करणारी टीम पिंपळगाव या गोष्टीकडे लक्ष या ठिकाणी मैदानावरती लागलंय. बॉल तयार. हा फुल टॉस. 2 तरी कमीत कमी यायलाच हव्या. जर कॅच झाली तर मॅच क्लोज. आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. सामना शेवटच्या अंतिम बॉल वरती जाऊन पोहोचलाय. 1 बॉल 6 रनची गरज. क्या मॅच रंगली आहे मैदानावरती. ठोकला तर जिंकला. हुकला तर विजयाला पिंपळगाव मुकला. शेवटचा अंतिम बॉल आणि म्हटलं जातं मित्रांनो जीतने के लिए कभी कभी कुछ हारना भी पड़ता है. हार कर जीतने वाले को लोग यहाँ से बाजीगर कहते हैं. ती बाजी पलटवली जाईल का? फलंदाज तुम्ही पाहता बॅटिंग ट्रॅक वरती आहे निलेश देशमुख. 1 बॉल 6 रन. 6 रन 1 बॉल. गोलंदाज टीम माऊली स्पोर्ट्स मानिवली व्यापारीचे बंटी वडवले की जय भवानी गावदेव पिंपळगाव संघाचा तारणहार निलेश देशमुख. शेवटचा अंतिम बॉल 6 रनची गरज. आंबेगावकर चषक आणि या 2 टीमचा संघर्ष आवडला असेल मित्रांनो तो होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. शेवटचा अंतिम बॉल 6 रन. मॅचचा रिदम तोडू नका. फास्ट खेळायचं दोन्ही टीम. एक बॉल 6 रन. अंतिम बॉल आणि आता फिल्डर बाजूला सरकवला. अन्यथा ती चर्चा कॉम बॉक्स मध्ये सुरू होती. इथे नो बॉल येऊ शकतो. ज्यावेळी आमच्या मायक्रोफोनचं की पॉज होता. फायनली लवकर 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 फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. अन्यथा प्रशासर रेडीच होते हात बाजूला करण्यासाठी. पण आता दोन्ही हात वरती केले जातील का? षटकार येईल का? अंतिम बॉल वरती 1 बॉल 6 रनची गरज. स्ट्रायकर एंडला देशमुख तयार आहे आणि फटका चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उपस्थित. जिंकली आहे मॅच फायनली टीम माऊली स्पोर्ट्स मानिवली व्यापारीनं. बॉटम लाईन ऑफ द एंड व्यापारीचं क्रिकेट मैदानावरती मानिवलीचं जिंकलंय. त्यांचं करूयात आपण अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया टीम जय भवानी गावदेवी 11 पिंपळगाव क्रिकेट संघाला. उलटफेर केलाय टीम मानिवलीनं. एक मोठी टीम होती पिंपळगाव. त्यांना पहिल्याच मॅच मध्ये स्पर्धेनं बाहेर केलंय. पुढच्या मॅच कडे लगेचच आपण वळतोय आणि महेश व्यापारी या मॅचचा मान ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच साई स्पोर्ट्स कदमपाडा वसत हनुमान कान्होळ. वेलकम दोन्ही टीम्स आणि ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टनला. मान ऑफ द मॅच कडे आपल्याला जायचंय. महेश व्यापारी